गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण जे राहिलेल्या गोष्टी आहेत लँग्वेज ऑफ ॲनाटॉमी, तर लँग्वेज ऑफ ॲनाटॉमीमध्ये आपण पाहिलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याचे किती पोझिशन्स आहेत, याच्यामध्ये किती प्लेन्स आहेत, याच्यामध्ये किती टर्म्स आहेत. आता आपण सुरुवात जी केली होती आपण पोझिशन्स पाहिले होते. किती पोझिशन्स असतात तर आपण पाहिलं होतं की एक ॲनाटॉमिकल पोझिशन असते, दुसरी सुपाईन पोझिशन असते, तिसरी प्रोन पोझिशन असते, त्याच्यानंतर लिथोटॉमी पोझिशन असते. म्हणजे 4 पोझिशन सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग ॲनाटॉमिकल पोझिशन म्हणजे काय? ॲनाटॉमिकल पोझिशन आपण त्या दिवशी पाहिले की सरळ एखादा माणूस उभा आहे आणि त्याचे तळहात हे समोर डायरेक्टेड आहे, पाय एकमेकाला चिटकलेले आहे आणि नजर एक्झॅक्ट समोर आहे. ही जी पोझिशन असते याला आपण म्हणतो ॲनाटॉमिकल पोझिशन. दुसरी पोझिशन असते सुपाईन. सुपाईन म्हणजे ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो पाठीवरती त्यावेळेस त्याला सुपाईन पोझिशन म्हणतात. पण ही सुपाईन पोझिशन फक्त पाठीवर झोपल्यावरतीच होते का? तर नाही. यावेळेस काय सांगितलं त्यांनी की पाम्स फेसिंग अपवर्ड, म्हणजे तुमचे जे तळहात हे तळहात वरती फेस करताना असले पाहिजे. त्याच्या बाजू उलटी एक्झॅक्ट प्रोन पोझिशन, म्हणजे याला पालथी पोझिशन पण म्हणता येईल, की ज्यावेळेस आपण पोटावर झोपलो आहे म्हणजे काय, पर्सन लाईंग ऑन हिज फेस चेस्ट ॲब्डोमेन सेड टू बी इन प्रोन पोझिशन. तर ही तुमची सुपाईन पोझिशन आहे आणि ही तुमची प्रोन पोझिशन आहे. आता ही प्रोन पोझिशन आपल्याला कधी मदतीला येते तर आता ज्यावेळेस कोविडचा खूप मोठा पॅन्डेमिक आला होता, या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये रुग्णांना अशा प्रकारे पालथं झोपवलं जायचं. याला प्रोन व्हेंटिलेशन म्हणायचे किंवा प्रोन पोझिशन म्हणायचे. त्याच्यानंतर लिथोटॉमी पोझिशन. लिथोटॉमी पोझिशन्समध्ये पायाशी वरती करायचे, पायांना असं सपोर्ट करायचं. हे युजली डिलिव्हरीमध्ये यूज होतं. ज्यावेळेस बेबीची डिलिव्हरी होत असते त्यावेळेस हे लिथोटॉमी पोझिशन यूज होते. त्याच्यानंतर प्लेन्स. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्लेन्स. मग प्लेन्स आपल्या शरीरामधनं किती अँगलने वेगवेगळ्या अँगलने हे जातं. एक्झॅक्ट आता हा वरतून जातो आहे म्हणजे आपल्या शरीराच्या मध्यातून जातो आहे. हा एक प्लेन आहे. याला काय कोणता प्लेन म्हटलं? याला मीडियन प्लेन म्हटलं आहे. दुसरा जो प्लेन आहे हा ट्रान्सवर्स प्लेन आहे आणि तिसरा कोरोनल प्लेन आहे. म्हणजे आता मी तुमच्या सोबत बोलतो आहे आणि तुमच्यासोबत बोलताना जर समजा माझ्या असं मधून जर एखादा कट केला तर हा कोणता प्लेन होईल? हा मीडियन प्लेन होईल. एखादा डोक्याच्या वरतून जर इथून कट केला आणि असा जर कट करत गेलो आपण तर तो झाला कोरोनल प्लेन. आणि एखादा असा जर प्लेन असेल तर तो असेल ट्रान्सवर्स प्लेन. मग हेच सेक्शनमध्ये येतात नंतर की ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे काय, कोरोनल सेक्शन म्हणजे काय. तर हे प्लेन्स म्हणजेच ते सेक्शन नंतर येतात. आणि हे काय करतात मग राईट अँगलमध्ये सजॅटल प्लेनला जातात. आता लहान लेकरांच्या बाबतीत असेच प्लेन्स आहेत, मीडियन, कोरोनल आणि ट्रान्सवर्स. या सगळ्या प्लेन्स झाल्यावरती तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते टर्म्स. यातल्या काही टर्म्स आपण पाहिल्या होत्या. सगळ्यात पहिली टर्म्स कोणती पाहिली होती आपण? व्हेंट्रल, ज्याला आपण अँटेरियर किंवा फ्रंट म्हणतो. म्हणजे माझा फेस हा व्हेंट्रल आहे, फ्रंटला फेस करतो आहे. पण आपण या ज्या टर्म्स पाहिल्या तर ह्या टर्म्स यूज इन रिलेशन विथ द ट्रंक. ट्रंक म्हणजे काय की जे तुमचं चेस्ट आहे आणि ॲब्डोमेन आहे याला ट्रंक म्हणतात. म्हणजे आपण हा जर वरचा फोटो बघितला आत्ता ह्या मुलीचा, तर ह्या मुलीच्या फोटोमध्ये हा जो एवढा भाग आहे याला आपण ट्रंक म्हणतो. मग या ट्रंकला जे आहे हे जे समोर फेसिंग आहे याला म्हणतात व्हेंट्रल किंवा अँटेरियर. आणि त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडच्या याला आपण म्हणतो मग पोस्टेरियर किंवा डॉर्सल. सो लक्षात आलं. सगळ्यात पहिलं काय? व्हेंट्रल म्हणजे अँटेरियर, ज्याला फ्रंट ऑफ द ट्रंक म्हणतात. डॉर्सल किंवा पोस्टेरियरला बॅक ऑफ द ट्रंक म्हणतात. म्हणजे एखाद्या माणसाच्या चेस्ट, छातीची समोरची बाजू आहे पोटाची याला व्हेंट्रल किंवा अँटेरियर, आणि पाठीमागची जी आहे ती पोस्टेरियर आणि डॉर्सल. हे कशाच्या बाबतीत आहे? ट्रंकच्या बाबतीत. मग मीडियन प्लेन हा जो सरळ जातो आहे असा दोन्ही निपल्समधनं एक्झॅक्ट सेंटरमधनं जातो आहे, अम्बिलिकसमधनं जातो, मीडियन प्लेन. लॅटरल प्लेन इज अवे फ्रॉम द मीडियन. म्हणजे एक लाईन जर आपण झिफिस्टर्नमपासून सरळ जर अम्बिलिकसपर्यंत काढली त्या लाईनच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर हे मीडियन प्लेनच्या क्लोज येतात, म्हणून त्याला मेडियल म्हटलं आहे. मेडियन आणि मेडियल दोन वेगळे शब्द आहेत. मेडियन म्हणजे हा एक्झॅक्टवाला प्लेन आणि मेडियल म्हणजे समजा हा प्लेनच्या बाजूला जर कधी काही असेल तर ते आहे मेडियल, नॉट मेडियन. त्याच्यानंतर मग लॅटरल, ह्या मेडियनपासून जर खूपच दुरीवर इथे असेल तर मग हे झालं लॅटरल प्लेन. त्याच्यानंतर प्रॉक्झिमल, क्रॅनियल आणि सुपेरियर.
म्हणजे ट्रंकची जी बाजू डोक्याच्या साईडला आहे याला आपण काय म्हणतो प्रॉक्झिमल क्रॅनियल किंवा सुपेरियर. ती जर खालच्या बाजूला असेल, पोटाच्या खाली असेल तर मग डिस्टल कॉडल इन्फेरियर. सुपरफिशियल म्हणजे एखादी स्किन आहे क्लोज, ही जी वरची बाजू आहे याला सुपरफिशियल असं म्हणतो. डीप म्हणजे खूप आतमध्ये, याच्या आतमध्ये बोन आहे काय आहे हे डीप. इप्सिलॅटरल ऑन द सेम साईड ऑफ द बॉडी ऑफ अनदर, म्हणजे एकाच बाजूला दोन्ही गोष्टी आहेत ह्या इप्सिलॅटरल असू शकतात. कॉन्ट्रालॅटरल एक इथे एक इकडे. इन्व्हेजिनेशन म्हणजे आतमध्ये घुसतो येतो ते इन्व्हेजिनेशन. आणि इव्हेजिनेशन म्हणजे जो प्रोजेक्ट आउट होतो त्याला म्हणतात इव्हेजिनेशन. ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ह्या ट्रंकशी रिलेटेड. मग ट्रंकमध्ये काही गोष्टी येतात. आता जर ही इमेज आपण बघितली, ह्या इमेजमध्ये हा एवढा भाग जो आहे हा ट्रंकचा भाग आहे. कशाचा भाग आहे? ट्रंकचा. ही जी बाजू आहे ही समोरची बाजू आहे, ही पाठीमागची बाजू आहे. हा जो प्लेन आहे इथे मध्ये हा आहे मीडियन प्लेन. मग या मीडियन प्लेनच्या जवळ जी गोष्ट येते त्याला आपण मीडियल म्हणतो, आणि जी थोडी लांब येते त्याला आपण लॅटरल असं म्हणतो. तो ह्या इमेजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी येतात. परत आणखी एक इमेज ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेंट्रल आणि डॉर्सल सापडतं. ही फ्रंटची जी आहे फ्रंटल अँटेरियर, हा एक मीडियन प्लेन जातो सरळ. या मीडियन प्लेनच्या जवळ जर एखादी गोष्ट असेल त्याला मीडियल, आणि थोडी दूर असेल तर त्याला आपण लॅटरल असं म्हणतो. त्याच्यानंतर आतमध्ये जी गोष्ट वरती आहे सुपरफिशियली त्याला आपण सुपरफिशियल म्हणतो. जी गोष्ट आतमध्ये त्याला आपण डीप असं म्हणतो. त्यानंतर इन्व्हेजिनेशनमध्ये आतमध्ये काहीतरी जातं आहे आणि इव्हॅजिनेशनमध्ये काहीतरी आउट पाऊच होतं आहे. खूप वेळेस हर्निया होतो पोटामध्ये, अंबिलिकल हर्निया होतो, मग त्याच्यामधून अंबिलिकस असं बाहेर यायला लागतं, दॅट इज इव्हॅजिनेशन. आणि काही वेळेस काय होतं, एखाद्या आतमधल्या आजारामुळं पोट आतमध्ये श्रिंक होतं आहे किंवा एखादी गोष्ट आतमध्ये जाते त्याला आपण इन्व्हेजिनेशन म्हणतो. तर हे सगळ्या ज्या टर्म्स होत्या या सगळ्या टर्म्स या ट्रंकशी रिलेटेड होत्या. कशाशी रिलेटेड होत्या? ट्रंकशी रिलेटेड. आता आपण ज्या टर्म्स पाहणार आहोत त्या पाहणार आहोत अप्पर लिम्बशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड? अप्पर लिम्ब. सो द टर्म्स इन रिलेशन विथ द अप्पर लिम्स. म्हणजे आता हे तुमचे हात आहेत, या हातांच्या बाबतीत काय काय असेल बरं? व्हेंट्रल ऑर अँटेरियर इज द फ्रंट आस्पेक्ट. ज्यावेळेस एखादं आता आपण हा फोटो बघितला ह्या यांचा, या फोटोमध्ये काय दिसतं आपल्याला? या फोटोमध्ये जर आपल्याला फक्त हाताचीच बाजू बघायची तर ज्यावेळेस पाम्स फेसिंग समोर असतात, पाम्स हे समोर दिसत असतात, अशा प्रकारे ज्यावेळेस तळहात समोर असतो त्यावेळेस, आणि हात जिथे फ्लेक्स होतो याला आपण व्हेंट्रल, फ्लेक्झर पार्टला काय म्हणतं? व्हेंट्रल. म्हणजे हा जो पार्ट आहे, कोणता पार्ट? हां, याला अँटेरियर किंवा व्हेंट्रल म्हणतात. आणि याच पार्टला आपण काय म्हणतो? फ्लेक्झर आस्पेक्ट पण म्हणतो. कोणता आस्पेक्ट म्हणतो? फ्लेक्झर. म्हणजे आपण अपर लिम्बमध्ये बघू. व्हेंट्रल ऑर अँटेरियर इट इज अ फ्रंट आस्पेक्ट. डॉर्सल ऑर पोस्टेरियर इट इज अ बॅक. म्हणजे पाठीमागच्या बाजूला हाताच्या पोस्टेरियर किंवा तळ हाताच्या पाठीमागचं डिस्टल किंवा पोस्टेरियर. medial border lies along the little finger and medial border of the forearm and arm. म्हणजे आता ज्यावेळेस आपला तळहात अशा प्रकारे सरळ असतो तर हा तळहात सरळ असताना काय होतं, मग हे शरीराच्या जवळ येतं म्हणून याला मेडियल म्हणतं. म्हणून लिटल फिंगरच्या बाजूने जी जाते ती मेडियल, आणि जी अंगठ्याच्या बाजूने जाते ती लॅटरल. मग लॅटरल दिले बघा त्यांनी. लॅटरल काय दिले की लॅटरल फॉलोज द थंब. प्रॉक्झिमल इज द क्लोज टू द रूट ऑफ द लिम्ब अँड व्हाईल डिस्टल इज अवे फ्रॉम द रूट. म्हणजे आता मी तुम्हाला मागच्या सांगितलं होतं की हा माझा हात आहे, या हाताच्या जवळ जेवढं असेल, मी तुम्हाला एक हिंदीमध्ये शब्द सांगितला होता की प्रॉक्झिमल म्हणजे पास आणि डिस्टल म्हणजे दूर. मग आता जर बघितलं आपण हा जॉईंट हा डिस्टल आहे, हा दूर आहे, आणि इथे जर बघितलं आपण तर हा शरीरापासून ट्रंकपासून जवळ म्हणून याला प्रॉक्झिमल. एकाच याच्यावरचे 2 पॉईंट, एक प्रॉक्झिमल आणि एक डिस्टल. तळहाताचा भाग याला पामार आस्पेक्ट म्हणतात आणि पाठीमागचा भाग असतो त्याला आपण डॉर्सल म्हणतो किंवा पोस्टेरियर साईड म्हणतो. फ्लेक्झर आस्पेक्ट म्हणजे जिथे हात फ्लेक्स होतो आहे आपला फ्लेक्झर, आणि एक्सटेन्सर म्हणजे जिथे हात एक्सटेंड होत आहे. हे झालं तुमचं अपर लिम्बच्या बाबतीत. आता सिमिलरली परत काही टर्म्स ज्या आहेत या लोअर लिम्बच्या बाबतीत आहे. मग लोअर लिम्बच्या बाबतीत काय टर्म्स सांगतात? पोस्टेरियर आस्पेक्ट इज बॅक ऑफ द लोअर लिम्ब. पोस्टेरियर आस्पेक्ट म्हणजे कोणता आहे? हा बॅक ऑफ द लोअर लिम्ब. आणि अँटेरियर आस्पेक्ट इज द फ्रंट ऑफ द लोअर लिम्ब. मिडियल बॉर्डर लाईन्स अलॉंग द. आता इथे उलटं झालं. आता आपला तळहात होता, आतमधल्या बाजूला करंगळी होती, पण इथे आपल्याला खाली पायाचे अंगठे येतात.
म्हणजे अंगठ्याच्या बाजूने मेडियल बॉर्डर येते आणि जी करंगळी आहे त्या करंगळीच्या बाजूने काय येते, लॅटरल बॉर्डर येते. सो लॅटरल बॉर्डर इज अलॉंग द लिटिल टो. फ्लेक्झर आस्पेक्ट इज द बॅक ऑफ द लोअर लिम्ब. आता इथे जो फ्लेक्झर आस्पेक्ट आहे हा पाठीमागचा भाग आहे, कारण आपण पाय फोल्ड करताना पाठीमागे फोल्ड करतो म्हणून पोस्टिरियरली जातं. त्याचा फ्लेक्झर आस्पेक्ट हा बॅक साईडला असतो आणि एक्सटेन्सर हा समोर असतो. आणि सेम प्रॉक्झिमल आणि डिस्टल, म्हणजे गुडघा जो आहे आपल्या मांडीपासून काय येईल, प्रॉक्झिमल येईल आणि आपला अँकल जो येईल तो डिस्टल येईल. तर हे झाले टर्म्स तुमचे लोअर लिम्सच्या बाबतीत. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे टर्म्स इन रिलेशन कॉमनली यूज इन एम्ब्रियोलॉजी अँड कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी बट समटाईम इन ग्रॉस ॲनाटॉमी. आता हे ब्रॉडली दिलेले कशामध्ये, एम्ब्रियोलॉजी, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी आणि ग्रॉस ॲनाटॉमी. म्हणजे ते व्हेंट्रल म्हणजे काय की टुवर्ड्स द बेली ऑर अँटेरियर ॲस्पेक्ट, डॉर्सल म्हणजे बॅक साईड ऑर टुवर्ड्स द बॅक किंवा पोस्टेरियर, क्रॅनियल म्हणजे जे डोक्याच्या बाजूला असतं आणि कॉडल म्हणजे जे शेपटीच्या बाजूला असतं. तर हे साध्या सरळ भाषेमध्ये ह्या एम्ब्रियोलॉजिकल कंपॅरेटिव्ह ग्रॉस ॲनाटॉमीमध्ये यूज होणाऱ्या टर्म्स आहेत. त्याच्यानंतर पुढच्या ज्या टर्म्स आहेत ह्या कशाशी रिलेटेड आहे, सो टर्म्स इन रिलेशन विथ द बॉडी मुवमेंट. आपल्या बॉडीची जी मुवमेंट होते त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत. मग कोणत्या कोणत्या आहे, ग्लायडिंग मुवमेंट. मग ग्लायडिंग मुवमेंट म्हणजे कोणती, रिलेटिव्हली फ्लॅट सरफेस मूव्ज बॅक अँड फोर्थ अँड फ्रॉम साईड टू साईड विथ रिस्पेक्ट टू वन अनदर. द अँगल बिटवीन आर्टिक्युलेटिंग बोन डज नॉट चेंज सिग्निफिकंटली. म्हणजे जो आर्टिक्युलेटिंग बोन आहे त्याच्यामध्ये काय होतं, जास्त फरक पडत नाही. आता इमॅजिन करा हे दोन हात आहे, हे दोन हात ज्यावेळेस अशा प्रकारे मुवमेंट करतील तेव्हा त्याला ग्लायडिंग मुवमेंट म्हणतात. म्हणजे दोन बोन्स आजूबाजूला असे मुवमेंट करतात. या दोन्ही बोनमध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे, पण त्या दोन्ही आजूबाजूला जातात त्यावेळेस त्याला ग्लायडिंग मुवमेंट होतं. अँग्युलर मुवमेंट म्हणजे आता हा आपला बोटाचा जॉईंट आहे, ही झाली अँग्युलर मुवमेंट. याच्यामध्ये फ्लेक्शन आहे, एक्सटेन्शन आहे, फ्लेक्शन आहे, एक्सटेन्शन आहे. तर हा जो जॉईंट आहे ह्या जॉईंटला ते फ्लेक्स होते, दॅट इज अँग्युलर मुवमेंट. म्हणजे याच्यामध्ये फ्लेक्शन आहे आणि एक्सटेन्शन आहे. सिमिलरली आपण याला हे जे तीन बोट आहेत या तीन बोटाच्या जवळ जर तो गेला तर ते झालं ॲडक्शन आणि तो जर दूर गेला तर झालं ॲबडक्शन. ॲडक्शन ॲबडक्शन ही पण एक अँग्युलर मुवमेंट आहे, कारण ॲडक्शन ॲबडक्शन होताना इथे एक अँगल क्रिएट होतं. म्हणजे हा झाला ॲडक्शन, इथे एक ॲबडक्शन, हा इथे एक अँगल क्रिएट झाला आणि हे झालं ॲडक्शन. सिमिलरली इथे एक अँगल क्रिएट झाला आणि सरळ झालं. सो दिस इज अ अँग्युलर मुवमेंट. रोटेशनल मुवमेंट. रोटेशनल मुवमेंटमध्ये काय काय येईल, मग रोटेशनल मुवमेंटमध्ये अंगठा समजा, या अंगठ्याचं मुवमेंट कशी आहे, असं गोल 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 फिरतो. सो ह्या जॉईंटच्या तिथे तो रोटेशन होतं. किंवा आपला हा हात ज्यावेळेस आपण गोल 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 बॉलर ज्यावेळेस फिरवतात दॅट इज अ रोटेशनल मुवमेंट. त्यानंतर स्पेसिफिक मुवमेंट, मग काही प्रत्येक जॉईंटचे वेगळे मुवमेंट आहे. काही जॉईंट फक्त सुपायनेशन करतात, काही प्रोनेशन करतात. इथे दिलेलं ते की काही जॉईंट हे फक्त प्रोनेशन करतात, काही जॉईंट हे प्रोनेशन, सुपायनेशन, प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन आणि टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट. हा इथे जो जॉईंट असतो ज्याच्याने आपली जॉची मुवमेंट किंवा आपलं चीन हलतं, हा इथं जो जॉईंट आहे याला आपण म्हटलं हे मॅन्डिबल आणि इथून टेम्पोरल बोन, या दोघांचा म्हणून जो बनतो त्याला टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात. आता मुवमेंटमध्ये मग अपर लिम्बच्या मुवमेंट्स आल्या. मग अपर लिम्बच्या मुवमेंट्समध्ये फ्लेक्झन, एक्सटेन्शन, ॲबडक्शन, ॲडक्शन, सर्कमडक्शन, मेडियल रोटेशन, लॅटरल रोटेशन, सुपायनेशन, प्रोनेशन, त्याच्यानंतर ॲडक्शन, ॲबडक्शन ऑफ फिंगर्स, अपोजिशन ऑफ थंब आणि सर्कमडक्शन. तर ह्या सगळ्या मुवमेंट्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगायचा प्रयत्न करेन, ज्याच्यामध्ये आपण फक्त मुवमेंट्स पाहणार आहोत, कशाचे टर्म्स इन रिलेशन विथ द मुवमेंट्स, आणि त्यातल्यात अप्पर लिम्ब आणि लोअर लिम्बच्या आपण मुवमेंट्सचे प्रात्यक्षिक करून बघणार आहोत. थँक्यू.